या मेथीच्या सीझन मध्ये असे मेथीचे पराठे घरच्यांना करून खाऊ घालायचे आणि घरच्याकडून कौतुक करून घ्यायचं। मग त्यासाठी काय करायचं, अशी बरीच मेथी ना निसून घ्यायची आणि त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। आता लगेच वाटण्यासाठी हिरव्या मिरच्या घ्यायच्या, लसूण घ्यायचा, बराच जिरे घ्यायचे आणि पाणी टाकून याला बारीक असं वाटण करून घ्यायचं। आता मेथीला ना आबडधोबड असं कापून घ्यायचं, जास्त बारीक पण नाही कापायचं। आता लगेच गव्हाचं पीठ घ्यायचं, इथं त्याच्यामध्ये ती मेथी टाकून द्यायची, केलेलं हिरवं वाटण टाकायचं, धण्याची पावडर थोडीशी टाकायचं, मीठ टाकायचं चवीपुरतं, कोथिंबीर टाकायची कापून आणि बेसन पीठ टाकायचं थोडंसं आणि तीळ टाकायची आणि थोडीशी हळद टाकायची, बरं का जास्त नाही हळद टाकायची। मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून येणं चांगलं असं चपातीसारखं पीठ मळून घ्यायचं। आता याला 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आणि लगेच एक उंडा तोडून घ्यायचा मग आणि पिठात बुडवून ना पहिलं असं लाटून घ्यायचं थोडंसं आणि नंतर त्याच्यावर तुपाचा हात असं सगळीकडून फिरून घ्यायचा, परत फोल्ड करायचं, परत लावायचं तूप आणि चांगलं फोल्ड करून आता तोंड दाबून याला मस्त चपातीसारखं लाटून घ्यायचं। तुम्ही त्रिकोण सुद्धा करू शकता, पण इथं मी चपातीसारखं गोलच केलेलं आहे। आता मस्तपैकी तवा किंवा पॅन ठेवायचा गरम करायला आणि त्याच्यावर टाकून द्यायचं पराठा। आता आलटी पलटी करत